मागील भागात आपण पाहिलं, रक्ताची उलटी झाल्यानंतर मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनेक तपासण्या झाल्या आणि शेवटी डॉक्टर म्हणाले, परिस्थिती साधी नाही. आईचे अश्रू थांबत नव्हते. ते रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये हातात बायबल धरून शांतपणे प्रार्थना करत होते. प्रभू, मला काहीच समजत नाही, पण तू माझ्या बरोबर आहेस. माझा विश्वास कमकुवत होऊ देऊ नकोस. थोड्या वेळाने डॉक्टरांनी तिला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं. आई थरथरत्या पावलांनी आत गेली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, डॉक्टर, माझा मुलगा बरा होईल ना? डॉक्टर काही क्षण शांत राहिले. त्याने मुलाचे सर्व रिपोर्ट तिच्यासमोर ठेवले आणि गंभीर आवाजात म्हणाले, तुमच्या मुलाच्या पोटात एक मोठी गाठ झाली आहे. औषधाने ती बरी होणार नाही. त्याच्यावर शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया करावी लागेल. हे ऐकताच आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती घाबरत म्हणाली, डॉक्टर, तुम्ही ऑपरेशन कराल ना? डॉक्टरांनी हळूच मान खाली घातली आणि म्हणाले, नाही, हे ऑपरेशन माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. हे ऑपरेशन फक्त देशातील एक अतिशय अनुभवी आणि प्रसिद्ध सर्जनच करू शकतात. त्यांचं नाव आहे डॉक्टर आर्यन. देशभरातून लोक त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. ते सध्या दूरच्या शहरात राहतात आणि त्यांना येथे आणणं किंवा तुम्हाला तेथे घेऊन जाणं दोन्ही खूप खर्चिक आहे. त्यांची फी, ऑपरेशन, औषध, प्रवास सगळं मिळून लाखो रुपयांचा खर्च येईल. पण जर तुमच्या मुलाला वाचवायचं असेल तर त्याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. हे ऐकताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. ती खुर्चीवर बसली. तिच्या डोळ्यासमोर मुलाचा चेहरा येत होता. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, डॉक्टर, मी गरीब आहे. माझ्याकडे इतके पैसे नाहीत. डॉक्टर ही काही क्षण शांत राहिले आणि बोलले, मला तुमचं दुःख समजतं, पण मी तुम्हाला खोटा दिलासा देऊ शकत नाही. हा एकच मार्ग आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर मुलाला डिस्चार्ज देण्यात आला. तो खूप अशक्त झाला होता. उठतानाही त्याला आईचा आधार लागत होता. पूर्वीसारखा तो हसत नव्हता, धावत नव्हता. आईने त्याचा हात घट्ट धरला आणि दोघं शांतपणे रुग्णालयाबाहेर पडले. घरी जाणाऱ्या रस्त्यावर आईच्या ओठांवर एकही शब्द नव्हता. फक्त मनात एकच प्रार्थना होती, प्रभू, मला मार्ग दिसत नाही, पण मला माहीत आहे तुझ्याकडे नक्कीच एक मार्ग आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत, गरीब आई लाखो रुपये कसे जमवणार आणि तिच्या एका प्रार्थनेमुळे देव कोणती अद्भुत योजना आखत होता.